नमस्कार मित्रांनो, मी ओमकार आणि आजच्या व्लॉगमध्ये मी तुम्हाला नाशिक अपडेट देणार आहे। बघा, आदिवासी धडक मोर्चा हा मुंबईच्या दिशेने रवाना झालेला आहे आणि जर आज तुम्ही सप्तशृंगी देवीच्या दिशेने दर्शनाला जाणार असाल तर बघा, तुम्हाला निश्चितच आज टाईम लागणार आहे, कारण पायी चालणाऱ्यांची जो मोर्चाची लाईन आहे तीच 5 किलोमीटर गेलेली आहे आणि त्याच्या पाठीमागं मोर्चाच्या ज्या गाड्या सहभागी झालेल्या आहेत त्यांची लाईन जवळजवळ 10 किलोमीटर गेलेली आहे। म्हणजे बघा, आता आम्ही प्रवास करत आहोत तर म्हसरूळपासून तर पुढं दिंडोरीच्या दिशेने जवळजवळ 15 किलोमीटरपर्यंत पूर्ण ट्रॅफिक जाम आहे आणि मोर्चावाल्यांच्या गाड्यांचीच लाईन जवळजवळ 10 किलोमीटर गेलेली आहे। तर हा खूप गर्दीचा आजचा दिवस आहे। तर तुम्ही जर सप्तशृंगी देवीच्या दिशेने दर्शनाला जाणार असाल तर निश्चितच प्लॅन करून जा, ही विनंती करतो आणि त्याचंच दृश्य मी तुम्हाला आता या ब्लॉगच्या माध्यमातून, या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवत आहे। धन्यवाद मित्रांनो। असेच रोज नाशिक अपडेट मिळवण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा, की जेणेकरून लोकांना माहिती मिळेल का नाशिकमध्ये आज काय चालू आहे। धन्यवाद। बघा, आता आम्हाला या ट्रॅफिकमध्ये 1 तास झाला आहे, तरीसुद्धा अजून ही ट्रॅफिक संपायला तयार नाही आणि मोर्चाच्या गाड्यासुद्धा अजून संपलेल्या नाही। बघा, चालूच आहे एकामागे एक। तर विचार करा मित्रांनो, आज जर तुम्ही सप्तशृंगीला जात असाल तर निश्चितच विचार करून जा। धन्यवाद।